हाय, मी श्वेता आणि मी गेले होते शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी रायगडावर. रात्रभर टेंटमध्ये गाढ झोपल्यानंतर रायगडावरची ही सुंदर सकाळ पाहिली. त्यानंतर छान रेडिओहून सदरेवर गेले. तिथला शिवराज्याभिषेक सोहळा पाहिला. ढोल ताशांच्या नादाने रायगड पूर्ण दुमदुमला होता. त्यानंतर वेळ झाली ती परतीची. येताना जराही थकले नसले तरी निघताना मात्र पाय जड झाले होते. आणि खरं सांगायचं तर हा थकवा शरीराचा नसून मनाचा असावा. कारण 2 दिवस रायगडावर राहिल्यावर इथून निघायचं तर मनच करत नव्हतं. गडावरून खाली आल्यानंतर आम्ही गेले पाचाडमधील राजमाता जिजाऊंची समाधी पाहायला. आई जिजाऊंचं दर्शन घेतल्यानंतर भेट दिली पालीमधल्या अष्टविनायकपैकी एक श्री बल्लाळेश्वर मंदिराला. इथे येऊन तर मन अगदी प्रसन्न झालं होतं. बाप्पाचं दर्शन झाल्यावर इथला प्रसाद वगैरे घेतला आणि निघाले परतीच्या प्रवासाला. सो असा होता हा रायगडचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रॅव्हल स्टोरीजसाठी फॉलो करा ट्रॅव्हल स्टोरीज विथ श्वेता. ओके बाय.